Good evening, everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी नर्सिंग ॲप्टिट्यूड या सेक्शन वरती MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 3000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. पहा, ब्लॅक आणि येलो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचं लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, ते म्हणजे MHBSc नर्सिंग असं टाईप करा. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली कोर्सेस दिसतील, MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 असा. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. ओके, चला आता आपल्या टॉपिककडे वळूया. तर नर्सिंग ॲप्टिट्यूडचे काही MCQ क्वेश्चन्स बघूया. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन काय पहा, बायोलॉजिकल बॅरियर्स इन्क्लूड ऑल एक्सेप्ट. आता बायोलॉजिकल बॅरियर्स म्हणजेच काय, नॅचरल मेम्ब्रेन्स. तर याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे असं विचारलंय. तर पहा, सेल मेम्ब्रेन इन्क्लूड आहे, कॅपिलरी वॉल्स इन्क्लूड्स आहेत, प्लेसेंटा ते पण इन्क्लूड आहे, पण रेंटल ट्युब्युल्स तर हे इन्क्लूड नाहीये. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन बायोलॉजिकल बॅरियर्स इन्क्लूड सेल मेम्ब्रेन, कॅपिलरी वॉल्स, प्लॅसेंटा एक्सेप्ट रेंटल ट्युब्युल्स. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. What kind of substance can't permeate membrane by passive diffusion? आता डिफ्युजन म्हणजे काय, तर विसरण. ओके, तर ऑप्शन्स आहेत पहा, लिपिड सोल्युबल, नॉन आयोनाइज सबस्टन्स, हायड्रोफोबिक सबस्टान्सेस, हायड्रोफिलिक सबस्टान्सेस. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. हायड्रोफिलिक सबस्टान्स कांट परमिट मेम्ब्रेन बाय पॅसिव्ह डिफ्युजन. ओके, नेक्स्ट आहे पहा क्वेश्चन. बिलिरुबिन इज फॉर्म फ्रॉम, ऑप्शन्स आहेत हिम, ग्लोबिन, ट्रान्सफेरिन, गॅस्ट्रोफेरिटिन. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, ते म्हणजे हिम. तर बिलिरुबिन इज फॉर्म फ्रॉम हिम. ओके, म्हणजे लिव्हर पासून बनलेलं असतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. नॉर्मल अडल्ट हिमोग्लोबिन कंटेन्स, ऑप्शन्स आहेत 1 alpha chain and 1 beta chain. Next, 1 alpha chains and 2 beta chains. Next, 1 beta chains and 2 alpha chains. Next, 2 alpha chains and 2 beta chains. तर normal adult hemoglobin contains 2 alpha plus 2 beta. ओके, तर आपलं जे नॉर्मल अडल्ट हिमोग्लोबिन म्हणजे नॉर्मल अडल्टचे हिमोग्लोबिन असतं, त्यामध्ये 2 अल्फा आणि 2 बीटा असतं, यांचं कॉम्बिनेशन असतं. ओके, सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, तर म्हणजे 2 अल्फा चेन्स अँड 2 बीटा चेन्स. आणि जर हिमोग्लोबिनची जर कमी असेल तर आपल्याला माहिती आहे की अनेमिया होतो, एनिमिया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Immunity acquired from DPT vaccination is an example of dash. ऑप्शन्स आहेत पहा, ए ॲक्टिव्ह इम्युनिटी,
बी सेल्युलर इम्युनिटी, सी पॅसिव्ह इम्युनिटी आणि डी हार्ड इम्युनिटी. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए. Immunity acquired from DPT vaccination is an example of active immunity. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता पहा ऍक्टिव्ह मध्ये वेगवेगळे येतात बघा, जसं की पोलिओ वॅक्सिन असते, वॅक्सिनेशन येतात, BCG, DPT, DT हे वेगवेगळे वॅक्सिनेशन येतात. आणि जर आपण पाहिलं पॅसिव्ह वॅक्सिनेशन मध्ये अँटीबॉडी ज्या असतात त्या वॅक्सिनेशन येतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. The intricate balance between clot formation and clot dissolution is options hemostasis, next option hemostasis, next hematocrit, next hematopoiesis. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए म्हणजे हेमोस्टॅसिस. तर द intricate balance between clot formation and clot dissolution is hemostasis. आता पहा ए ऑप्शन मध्ये काय हिमोस्ट्रेसिस. हिमोस्ट्रेसिस म्हणजे काय, रक्तवाहिनीचं संकुचन. नेक्स्ट आहे हिमिओस्टॅसिस. हिमोस्टॅसिस म्हणजे काय, प्लेटलेट्स प्लग फॉर्मेशन असतं. आणि सी जे आहे हेमोटोक्रिट. हेमोटोक्रिट म्हणजे काय, क्लॉटिंग. आणि डी ऑप्शन आहे हेमॅटोपॉयसिस म्हणजे काय, रक्त निर्माण करण्याची जी प्रक्रिया असते त्याला म्हणायचं हेमॅटोपॉयसिस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. All of the following are mosquito-borne disease except ऑप्शन आहे काला आजार. तर काला आजार म्हणजे ब्लॅक फीवर देखील म्हणतात ज्याला. तर ब्लॅक फीवर ही सँड फ्लायमुळे होती. ओके. मलेरिया आपल्याला माहितीये तो मॉस्किटोमुळेच होतो आणि ते पण फिमेल मॉस्किटोमुळे होतो. KFD हा देखील मॉस्किटोच्याच टाईपमध्ये होतो आणि डेंग्यू सुद्धा मॉस्किटोमुळे होतो. म्हणून ते करेक्ट ऑप्शन ऑप्शन बी. नेक्स्ट आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू. Sachet test is used in confirming the diagnosis of. ऑप्शन्स आहेत पहा, ट्युबरक्युलोसिस, नेक्स्ट आहे डायफेथेरिया, नेक्स्ट सायफिलिस आणि नेक्स्ट स्कॅरलेट फीवर. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. तर म्हणजे स्कॅरलेट फिवर म्हणजे जीभ असते ना त्याचे सिम्पटम्स काय असतात, तर जिभेवरती रेड रेड डॉट येतात, म्हणजे स्ट्रॉबेरी जसं असतं तसं होतं, रेड रेड डॉट येतात. म्हणून तर करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा. आणि नेक्स्ट अजून काय व्हिडिओ घ्यायला हवेत किंवा व्हिडिओसाठी काही सजेशन असेल ते सुद्धा कमेंट डाऊन करा. ओके. तर आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.